दंडम सारेने नीन संतोष जाधव नीन दंडम हंदर की सॉरी दंडम हंडार की थांब ना काय म्हणले तू हंदर की अंधार की हंदर की हंदार की दंडम हंदार की नीन संतोष जाधव टिंटन रोट्टे विथ कुरन बियम आणि नीन त्या थिंकू फेंकू मिंदा बियम शस्तान विथ रोट्टे गड्या आणि इंदा उंडात पप्पू चांगलं आहे का पिवडे गळ्यातलं चांगलं आहे का नाही का काय झालं असं छपरी वाटते का लय हा छत्री वाटतं असं छत्री का छपरी हा छपरी वाटते का छत्री वाटते छत्री नाही वाटत मला चुकली वाटते बघू तुझ्या गळ्यात कसलं आहे? मामा मारे देवाला नारायण कुंकवांती लावायचं असतं आणि आपल्या देवाला कधी लावायचं शुक्रवार आज कोण वार आहे हा आज कोण वार आहे गुरुवार आज रविवार आहे रविवारचं देवाला ते नारायण घेऊन आपल्या देवाला तसं करायचं हा का बर चला मग घ्या जा पटकन नारळ घेऊन ये मग आपण जाऊ आपापल्या देवाला तुमचा कोणता देव आहे हाय की तर देव कुठं आहे तो त्या आंब्याचं झाड आंब्यात झाडं खाली आहे बरं आलो मी वावरू ना तर सुप्रभात मित्रांनो आत्ता जी तुम्ही भाषा ऐकली ती माझीच भाषा आहे ती आता हळूहळू हळूहळू मी शिकतोय बोलायला बाकी आज आहे संडे आणि आमचा जसं प्रत्येक गावाचा एक ग्रामदैवत असतो ना तसं आमचं इथं दैवत आहे खिलार बाबा म्हणून आणि खिलार बाबा अगदी आपल्या रानातच आहे तर आता थोडंसं ऊन पडलंय थंडी वाजती म्हणून देवाला थोडी उशीर आंघोळ घातली देवाचा वार रविवार आहे थोडी लवकर घातली असती तर थंडी वाजली असती मग आंघोळ घातली आणि आता जायचं आपल्याला आपल्या कामावर तर ह्यो जो रूट आहे ना हे झाडं हा माझा नेहमीचा रोड आहे आता बघा कशी 2 झाडं आहेत आणि त्या 2 झाडाच्या मधून आपला रस्ता आहे आणि आवाज येतोय का आले आला 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 अरे बापरे आला आला आपल्या व्हिडिओसाठी आला तुम्हाला दाखवतो हेच तुम्हाला दाखवायचं होतं उडाला हा तर त्यांना काय म्हणजे थोडीशी भीती वाटत असेल कारण या दोन्ही झाडावरती ना पोपटांची घरटी म्हणजे असे तिथं तुम्हाला दाखवतो मी हे जे दिसतंय ना होल कुठे गेले हा हे तर हे आहे पोपटाचं घरटं आणि एवढी पोपटं राहतात ना याच्यावरती मी रोज जातो अशी किलबिलाट चाललेला असतो त्यांचा आता उगं मी थांबलोय म्हणून पळून गेले सगळे जिकडं तिकडं नाही तर लय असतात भारी वाटतं इथं ओय चित्त्या ओय चित्ता लोक एवढे जंगलात डॉगी करतोय काय पैसा आपली बरीच कामं झाल्यात इकडं बी पडलेत कागद तर आपली जेवढी पण पेंडिंगची काय कामं होती ती सगळी झालेली अजून एक विषय म्हणजे ना आपल्या हातात एक काटा शिरला आहे दिसतोय का नाही हा दिसतोय अगदी छोटासा काटा आहे पण एवढा त्रास दिला नाही काट्याने लय त्रास दिलाय हा 3 दिवस झालं काटा आहे पैसे दिसतंय एकदम छोटंसं बरं का पण त्रास एवढा होतोय ना लय म्हणजे लय बघू आता ह्याला मी काढायचा प्रयत्न करतो कारण गाडी चालवताना हातात काय पकडलं असं मूठ जरी असं फोल्ड केली ना तरी लय त्रास होतोय म्हणून काहीतरी करावं लागेल याला सो चला मित्रांनो आता 12 वाजून गेले 12:30 झालेत आपलं काम आवरलंय पण तुम्हाला मला एक गोष्ट दाखवायची दाखवतो इथं बघा हा हे मोबाईल आहेत त्याच्या खाली एक हा एक आणि अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे हे तर तुम्हाला तर माहीतच असेल हा ॲक्शन कॅमेरा याला मी फुगा लावून ठेवला आहे कारण याच्यामध्ये धूळ जायला नको काढतो तुम्हाला दाखवतो IG1चा ॲक्शन कॅमेरा आहे हा कॅमेरा घेतलेले झाले जवळजवळ 2 वर्ष आणि तेव्हाच मी हा iPhone 1 घेतला होता कॅमेरा
आयफोन. पण यूट्यूब करताना तुम्ही जर असे ॲसेसरीज घेऊन ठेवत असाल ना तर त्या काहीच कामाच्या नाहीत. त्याच्यानंतर खाली ट्रायपॉड पडलं आहे. बऱ्याच गोष्टी मी यूट्यूबसाठी घेतल्या होत्या पण मी ते यूट्यूब केलं नाही. तर फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जर यूट्यूब करायचं असेल किंवा तुम्ही काहीतरी विचार करताय की बाबा आपल्याला ही सुरुवात करायची, तर तुम्ही असा विचार कधीच करू नका की तुमच्याकडलं लय मोठं भांडवल येईल आणि नंतर तुम्ही सगळे जेवढे पण ॲसेसरीज तुम्हाला लागतात ते सगळं तुम्ही गोळा करताल आणि नंतर ती गोष्ट तुम्ही सुरू करताल. तशाने तुम्ही कधीच म्हणजे नाहीच करू शकत. 99% तर तुम्ही काही करू शकत नाही. मी कॅमेरा घेतला होता ॲक्शन कॅमेरा की आपल्याला डेली ब्लॉग करायची 2 वर्षापूर्वी. जर मी तेव्हापासून आता करत असतो तर नक्कीच मी कुठेतरी लांब पुढं असतो, पण मी नाही केलं. नंतर हा मोबाईल घेतला मी, त्याच्यावर पण काहीच नाही केलं. बाकी पण जेव्हा मी बिझनेस चालू करायचं ठरवलं तेव्हा मात्र मी ठरवलं की आपल्याला जेवढं आहे तेवढंच चालू करायचं आहे. म्हणून हा लॅपटॉप माझ्याकडे ऑलरेडी होता. हे प्रिंटर घेतलं आणि हे लॅमिनेशन मशीन. ह्या 3 वस्तून एक टेबल एवढ्यात मी सुरुवात केली. घ्यायला बरंच काही असतं. प्रिंटर मोठा असतो आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात सेतूमध्ये. पण कॉमन सर्व्हिस सेंटर चालवायचं म्हणलं तर त्या सगळ्या मी घेतलेल्या नाहीत. मला याच्यातून सुरुवात करायची होती. कारण नुसतं साहित्य असून काही उपयोग नाही, ते आपल्यात पाहिजे. आपण करू शकतो आहे का नाही. तर आता मला तेच बघायचं की हां मी याच्यावर करू शकतो ना, तर मी नक्कीच साहित्य वाढवणार, याच्यापेक्षा चांगले चांगले साहित्य घेणार. सो तुम्हाला जर काही सुरुवात करायची असेल ना, जस्ट करून टाका. सुरुवात करून टाका. वाट नका बघू की सुरुवात करायची, ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे आणि असलच चांगलीच पाहिजे. माझ्याकडे ऑलरेडी मोबाईल होता, चांगला होता, पण नाही यूट्यूब करायचं म्हणून हा मोबाईल घेतला मी. पण थोडे दिवस केलं बंद केलं. कॅमेरा घेतला, थोडे दिवस केलं बंद केलं. लांब फिरलो, काहीच नाही. हे महत्त्वाचं असतं. यूट्यूबमध्ये लाईक कन्सिस्टन्सी पाहिजे असते, कंटिन्यू करावं लागतं. यूट्यूबच नाही, कुठल्याही बिझनेस म्हणलं तर तसंच लागतं. तुम्ही आधीच म्हणू नका की मला 10 लाख पाहिजे, 5 लाख पाहिजे, तेव्हाच मी बिझनेस चालू करू शकतो. सुरुवात करा तुम्ही जेवढं आहे तेवढ्यातून. तर चला, भूक लागली आपल्याला, जेवायला जायचं घरी. चलो. तहान लागली तुला गौरे? यखराचं दावा गायला या. किती लांब आहे गाय? आता वाजले 4:15. आपल्याला दुकानात जायचं होतं पण आज आहे रविवार आणि आपल्याला बायको म्हणली की राहू द्या, आज राहा घरी. म्हणून आपल्याला आज रविवारचे दुपारून सुट्टी. बाकी पप्पाने ना मासे आणलेत आणि एवढे मासे आणलेत, फगुलं घमेलं भरून. बघा आता जिवंत आहे त्यातला एक मासा. एवढं मासा 2-4 दिवस चालते ना ताई. एवढं कशाला आणायचं मग? 2 किलो आणलं होतं एक. बाकीच त्यांनी जास्त टाकलं. माझी बाई मला म्हणती आज रविवार आहे, आज नका ना जाऊ. म्हणलं बरं ठीक आहे, आज मस्त तुम्हाला मासे करून देते, चिकन करून देते. तेवढं सगळं झालं आणि आता काम काय लावलंय बघा. सरपण तोडून द्या म्हणली. आहे ही हातात काटा टोचला आहे. टोल्यात लाकूड वाजून झालं, कुजलेलं आहे ती सांगायचं नसते. आता इकडून तोडतो. अजून एका टोल्यात दुसरं लाकूड बाजूला काढलं. एका टोल्यात ते झालं. पायावर नाही यावा, त्याला म्हणतात ताकद, पावर. कशाचं लाकूड आहे पण ती? झालं का व्हिडिओ? मग धर आता तू तोडायला सुरुवात केली. 1 लाकूड, 2 लाकूड, माकूड आलंय. 1 लाकूड तोडलं, हे बाजूला काढलं. एवढं 1 लाकूड तोडलं. आता म्हणलं चला आपल्याला आराम भेटेल. नाही केलं प्लॅन बी रेडी. मग मम्मी तोडलं हे. आता माझी बायको तोडती. तोड. मला नाही पण ती जागो. जोरात टाक, जोरात. जय बजरंगबली. चांगलं ठेवा, पण तू कुरट लागून घेशील. ती कुरट लय जड आहे. वस्तीवरून आणलेलं आहे. ती तर इतकं
बास झालं आपल्याला. त्याला जपावं लागेल है ना. आता इथे लय मोठी घाण आहे आणि थोडासा साफ केलाय. थोडासा साफ केलाय म्हणजे काय साफ गेलाय ना. मग आता हे सगळं जाळून टाकायचं, थोडी साफसफाई करायची आणि सुंदर सुंदर झाडं लावायचे तर इथं. मोठ्या झाडाचे नाही, छोट्या झाडाची देखी कारण ती त्याला पितो. बाई सब पप्पानी मासे धुतले आणि मासे खायला बघा कसली भारी भारी मांजरं आलेत. एक ते गेलं आणि एक ही मासे टाकलेत. डोगी आले. अली ली 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 अली ली 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 ली. खा मासे. तिथं पप्पानी मच्छी नीट करून ठेवली. ही तर एवढी झाली आणि बाहेर अजून इथं मच्छी तळायची चांगली चुलीवरती. जे दोन तळल्यात इथे टाकत आहेत आणि मस्त टाकत हा फुलं आणि तळायचं चाललं. मासा तळून बिलकुल खायचं मस्त मस्त पैकी खतरनाकमध्ये. आता अजून तर एवढे तळायचे राहिलेत. याची भाजी पण होईल, तळून पण होतील आणि सगळे आपल्याला नाहीत बरं का, म्हणजे आपले आत्यांना आहेत त्यांना बी द्यायचे. पण सोच रे हो किस कदर प्लॅनिंग है ये, किस कदर खतरनाक असा विषय. चला आजचा व्हिडिओ एडिट करतो आपला. हा विषय म्हणजे आपला जो चॅनल आहे हा आपला चॅनल आपले सासू सासरे बघतात, त्यासाठी आपली बायको एवढी खुश आहे. बाकी आता इथं मस्त दाजीने शेक पेटवला आहे. घडीभर शिकूत गार लागते गार लागते. बाकी आता आम्ही शेकतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.